आहे. आता आम्ही कानाला चाललोय. काना कोणता झोन बोलाये? कोणता? इसली. इसली झोन हा बफर झोन आहे. आणि बघू काय लक्षात येते. लक्षात दिलं तर भेटेल. आणि हा जो झोन आहे याच्यामध्ये एकदम डेन्स फॉरेस्ट आहे. एकदम घनदाट झाडी असणार आहे. आणि कॅमेरा तर अलाउड नसणार आहे, म्हणून बाहेरच्या बाहेर शूटिंग करणार. श्री एक्साइटेड? आम्ही याच्या आधी ऑलरेडी इथे 10-15 गाड्या आमच्या आधी उभ्या होत्या. आमचा नंबर आता यांच्यानंतरच. एक एक गाडी जाणार, त्यांच्यानंतर आमची गाडी जाणार. आता आम्ही गेटवर आलोय आणि ॲक्च्युली आमचा गेट आहे काना कोर. कोर रिझन आहे. बफर नाही आहे, हा कोरमध्ये जाणार आहे. बघू आता थोडंसं ड्रायव्हिंग जरा जास्त आहे. होपफुली दिसेल आपल्याला कानामध्ये. भेटू सफारी झाल्यावर. श्री, लेट्स मीट आफ्टर सफारी. बाय. कानाकोरमध्ये जे साईट सीन झाले त्याचे काही फोटोज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज चाललोय मुक्कीला. गुड मॉर्निंग श्री. गुड मॉर्निंग. आज शेवटची सफारी आहे आणि आता इथून आम्ही कानाला आहोत. कानातून एक मुक्की म्हणून गेट आहे, तिथे चाललो आहे. सकाळचे वाजले 4:35 झालेत. कालच्या सफारीमध्ये तर काना कोरला होतो, तिथे तर काही टायगर दिसला नाही. बाकीचे दिसले. बघू आता इथे मुक्कीमध्ये काही लक आपलं काय साथ देत आहे का. भेटू सफारी झाल्यावरती. बाय बाय. आली आहे श्रीला, आली आता झोप. तो उठलाय 4:30ला. मी आत्ता वाजले 5:15. आम्ही अजूनही गेटवरच आहोत. हा 3:45. मागे पण पूर्ण गर्दी झाली आहे. आम्ही जेव्हा आलो 4:30ला तेव्हा आमचा 5वा नंबर होता. बघू आता आज जायला कधी भेटतंय. काय झाली आमची सफारी. एक वाघ पण दिसला. थोडा पाण्यात बसलेला होता, थोडा दूर होता, पण आलेत फोटो, आलेत कॅमेराने. टाकेल मी मधून. श्री एन्जॉय. चलो से बाय. बाय टू काना. बाय. नमस्कार मित्रांनो. कानाला हा आमचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आराम, दुसऱ्या दिवशी दुपारची एक काना कोर म्हणून आहे, काना कोर झोन, तिथे गेलो. पण टायगरचं काही दर्शन झालं नाही. मग नंतर आज तिसरा दिवस. पहाटे 4:30, 4:15ला आम्ही तयार होतो. 4:30 वाजता ड्रायव्हर आला सफारीचा आणि आम्ही पोचलो तिथे अराउंड 5 वाजता पोचलो असेल. 5च्या आधीच. 5वा नंबर होता. ड्रायव्हरने सगळं आय डी कार्ड घेतले, सगळं. त्यांचा गेट बीट 5:30ला ओपन होतो. 5:30ला ओपन झाल्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये. आणि हा झोन मुक्की झोन म्हणून आहे आणि तो कानाकोरपासून ऑलमोस्ट लाईक 1 तासाच्या ड्राईव्हर आहे. म्हणजे किती 35-40ची स्पीड असते, त्या स्पीडने ते चालवतात. आणि पहिले तर स्ट्रगल केला अर्धा पाऊण तास. नंतर मग एक टायग्रेस दिसली.
म्हणजे त्यांचे एकमेकाला हेल्प करतात ते. त्यांनी एकाने सांगितलं, की इथे-इथे बसली आहे म्हणून. मग आम्ही गेलो. जवळ-जवळ आम्ही तिथे 1 तासभर तिचे फोटो काढत होतो वेगळ्या-वेगळ्या पोझिशन चालताना, बसताना, पाणी पिताना असे-तसे. मी टाकेल ते सगळ्या क्लिप्स. क्लिप्स नाही आहेत, फोटोज टाकेल. ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरा एक टायगर आहे. त्याचं आय थिंक तिचं नाव डी-जे टायग्रेस आहे. तिचा काहीतरी थ्रोट इन्फेक्शन काहीतरी झालंय तिला, काहीतरी आजार झालाय. तर फॉरेस्ट ऑफिसर पण भरपूर सगळे तिला शोधत होते आणि 2-3 हत्ती राउंड अपला होते. हत्तीवरून ते एकदम जंगलात जात होते आणि शोधत होते ती टायग्रेस कुठे आहे. त्यांना सापडली ती टायग्रेस आणि म्हणजे एका अ, पाण्याच्या डबक्याच्या इथे होती. तर एक हत्ती लेफ्ट साइडला, एक हत्ती राइट साइडला असा उभा करून ठेवलेला, की तो टायग्रेस कुठे जाऊ नये म्हणून. आणि कान्हा रिजनमधून फॉरेस्ट ऑफिसर येणार होते. तिचा चेकअप-वेकअप चालू होता. पण त्याचं काही साईड सीन झालं नाही. आणि कसं आहे हा रिजन लांब असल्यामुळे आम्हाला जायला 1 तास, यायला 1 तास, बघायला 1 तास असे नाश्ता-बिष्टा करण्यातच आमचे 4 तास, 5 तास निघून गेले. पण शेवटी कान्हामध्ये दर्शन वाघोबाचं झालं. आता आम्ही आलोय घरी. घरी म्हणजे क्लब महिंद्रा रिसॉर्टमध्ये. आता जेवण करून कदाचित थोडं झोपू. श्रीला थोडेसे ॲक्टिव्हिटीज करायचे.